दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांचं आंतरवाली सराटीतून आमरण उपोषण सुरू आहे। अनेक वेळा सरकारने मध्यस्थी केली, मात्र सरकार आतापर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या आहेत, मराठा समाजाची मागण्या आहे, ते पूर्ण करू शकलेलं नाही आहे। 20 तारखेला मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत आणि 26 तारखेला मुंबईमध्ये ते आमरण उपोषणाला बसणार आहे। राज्यातील हजारो नाही तर लाखो मराठ्यांचं वादळ जे आहे ते आता मुंबईमध्ये धडकणारे, मुंबई जाम करणारे आणि त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज जो आहे, मराठा बांधव जे आहे ते आता गावोगावी पेटून उठलेले आहेत। मुंबईची तयारी करण्यात आलेली आहे। इंदापूर शहरातील नगर परिषदेच्या प्रांगणात या ठिकाणी मराठा समाज बांधव या ठिकाणी जमल्याचं पाहायला मिळतं। अनेक युवक या ठिकाणी आहेत आणि आपण थेट आता त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की काय सांगाल मला, आता तुम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी जमा झालेला आहात, कशा पद्धतीनं पुढची रणनीती असणार आहे? मनोज जरांगे पाटील यांना तुम्ही कसं समर्थन दर्शवणार आहात? आम्ही इंदापूरमधून जवळपास 2000 फोर व्हीलर आणि काही प्रमाणामध्ये ट्रॅक्टर येते, 500-600 ट्रॅक्टर असे आम्ही इंदापूरमधून मनोज जरांगे दादांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही मुंबईला या ठिकाणी इंदापूरवरून पुणे जिल्हा इंदापूर तालुक्यात जाणार। 500 ते 600 वाहनं या ठिकाणाहून जाणार आहेत। ह्या सर्व गोष्टींचा खर्च जो आहे त्याचं बजेट नियोजन कसं केलंय? कोण या पद्धतीनं तुम्ही काय नियोजन केलेलं, कोण खर्च करणार आहेत, कसं नियोजन आहे? वैयक्तिक खर्च राहणार, प्रत्येकाचा वैयक्तिक खर्च राहणार। स्वतःची गाडी स्वतःबरोबर, स्वतःचं खाणं पिणं सगळं स्वतःबरोबर स्वतःच राहणार। तर ही पूर्णपणे उत्साही माणसं आहेत, स्वतःच्या खर्चानं मुंबई गाठणार आहेत, कारण लढा हा स्वतःसाठी आहे। इतर काही मंडळ आहेत, काय सांगाल एकंदरीत तुम्ही पहिल्यापासून ह्या सर्व या आंदोलनाच्या मुवमेंटमध्ये आहात, आतापर्यंत संघर्ष या टोकापर्यंत आलेला आहे, अगदी तोंडाशी घास आलेला आहे आणि आता तुम्ही तो मिळवण्यासाठी मुंबई गाठणार आहात, कशी तयारी केली तालुक्यातून? इंदापूर तालुक्यातील संपूर्ण गावागावात पूर्ण मराठा पेटून उठलेला आहे। अगदी महिलांचा प्रतिसाद खूप चांगल्या प्रकारे, आता महिला सुद्धा बोलायला आलेल्या आहेत, आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत। 24 तारखेला आताच म्हटल्याप्रमाणे सर्व इंदापूर तालुका आपला पुणे इथे अटॅच होणार आहे मनोजदादांना, आणि प्रत्येक नवयुवक आणि ज्येष्ठ नागरिक सुद्धा यात सहभागी होऊन जास्तीत जास्त कसे आम्ही ज्याच्यात लोक येतात आपले मराठा समाजासाठी एक आरक्षण मिळवण्यासाठी, प्रत्येक युवकाला वाटतंय की बाबा आता आरक्षणाची ही अंतिम लढाई आहे आणि ती लढाई आपण पार करणार आहे मनोजदादाच्या नेतृत्वाखाली। त्याच्यामुळं सगळेच पेटून उठलेले आहेत आणि आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही। महिला देखील या ठिकाणी आहेत। खरं तर मागे ज्यावेळेस कॅन्डल मार्च, ज्याला आपण मशाल मोर्चा म्हणून इंदापूरमध्ये काढण्यात आला होता, त्यावेळी असंख्य महिलांची गर्दी त्या ठिकाणी पाहायला मिळाली होती। खरं तर पहिल्यांदाच एवढ्या महिला एकवटल्या होत्या। आता मुंबईची तयारी केली, तुम्ही महिला मुंबईला जाणार आहात का आणि तुमचा एवढा लांबचा पल्ला तुम्ही कसा पूर्ण करणार आहात? हो, मी स्वतः माझी गाडी घेऊन जाणार आहे, माझ्याबरोबर महिला आणखीन येत्या आणि यातून काही महिला येतील। आता मराठा फक्त गावातूनच नाही तर घराघरातून पेटून उठलंय आणि उठलंच पाहिजे। आता ही शेवटची लढाई आणि ही जिंकलीच पाहिजे मला असं वाटतं, त्यामुळे आम्ही पण बाहेर निघणार आणि मी स्वतः पण जाणार आहे। तुम्हाला काय वाटतं, शेवटची लढाई आहे, जिंकलीच पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे, या लढाईत तुम्हाला यश येईल का आणि ही लढाई कुठपर्यंत चालेल? 100% यश येणार, कारण मराठा समाज घेतल्याशिवाय माघारीच येणार नाही। जय जिजाऊ जय शिवराय। इतरही काही महिला आहेत, घेतल्याशिवाय परत येणार नाही हा निश्चय तुम्ही लोकांनी केलेला आहे। काही सरकारला अल्टिमेट असेल, कारण आता तुमच्या नेत्यांनी तर अल्टिमेट दिलेलाच आहे, मात्र तुम्ही देखील आता मुंबईचं मैदान गाठणार आहात, सरकारला काय सांगू इच्छिता? ही अंतिम लढाई आहे, मुंबई नाही तर आम्ही दिल्लीत पण जाऊ, आमचा हक्क आमची मागणी आम्ही मुंबईत नेऊन मोदींना सुद्धा मोदींकडे मांडू। जय जिजाऊ जय शिवराय ही मागणी जी आहे ती मोदींपर्यंत पोहोचवू आणि सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडू। खरं तर मागील 2 दिवसापूर्वी जरांगे पाटलांनी असं म्हटलं होतं की हे युद्ध जे आहे ते युद्ध हे मराठा युद्ध आहे, मराठ्यांचं युद्ध आहे आणि हे सैन्य आता मुंबईला धडकणार आहे। खरंच हे रणांगण तुम्ही जिंकाल, काय वाटतं तुम्हाला? जिंकता नाही, जिंकायलाच पाहिजे, कारण अंतिम टप्पा आहे ते आपल्याला तिथं टिकू देणार नाही, पण ह्या लोकांनी टिकून राहिलं पाहिजे। कारण काय सरकारला भीती आहे, जर यांना दिलं तर बाकीचे समाज पण त्यांच्यावर तुटून पडणार आहे, हे लक्षात घ्या। त्यामुळे ते आपल्याला टाळाटाळ करतात, त्यामुळे टाळाटाळ केलेली त्यांनी आपली ही ज्योत पेटलेली आहे, मराठ्यांनी ती विजू नाही दिली पाहिजे, हातात हात धरलेला सोडला नाही पाहिजे। आक्रमक होऊन आपण आपलं हे घेतल्याशिवाय, आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडायला नाही पाहिजे।
मोदीपर्यंत माहित आहे, सगळ्यांना माहित आहे, पुढाऱ्यांना ही सांगायची गरज नाही की आंदोलन चालू आहे, जरांगे पाटील बसलेले आहेत, सगळ्यांना सगळं माहित आहे. पण ही फक्त माहित असून टाळाटाळ देखील का मिळत नाही मग आरक्षण? टाळाटाळ करतायत, कारण त्यांना भीती आहे पुढचा दुसरा समाज त्यांच्यावर तुटून पडणार आहे ना. प्रत्येकानं आरक्षण पाहिजे हे लक्षात घ्या. मराठ्याला आरक्षण दिल्यावर बाकीचा समाज लगेच बघितला नाही ना, उठले ना, ओबीसी वाले बाकीचे सगळे उठणार आहेत. प्रत्येकानं प्रत्येक टक्क्याने, आणि त्याला पर्याय आहे पण त्यांना तो सुचत नाही. प्रत्येकानं किती टक्क्यानं द्यायचं हे ठरवा म्हणावं शासनाला आणि द्या म्हणावं. तुम्हाला काय वाटतं, काय पर्याय आहे? प्रत्येकाला आहे पर्याय एकच आहे. सगळ्या शासनाने ह्या लोकांनी बसून पुढाऱ्यांनी प्रत्येकाला किती टक्क्यात द्यायचं तेवढ्या टक्क्यात सगळे बसतायत, ते द्यायला पाहिजे. अन्याय होऊच द्यायचा नाही, कारण मराठ्याला दिलं की बाकीचे लोक उठणार आहेत हे पण सांगते. बघा तुम्ही, बाकीचे एकानं सुरुवात केली, राज्य सरकारने आता सुद्धा चालदखल केली तर मग तुमची चालदखल केली तर मराठ्याने मुंबई सोडायलाच नाही पाहिजे. आक्रमक, कारण तुमची ज्योत पेटलेली ती विजवायलाच बसलेली आहे, विजवायला नाही पाहिजे. कारण खूप त्रास झालेला आहे, मराठ्यांच्या मुलांचं खूप नुकसान झालेलं आहे. हुशार मुलं पाठीमागे राहिलेली आहेत. हे बघा, मराठ्यांच्या मुलांचं नुकसान नाही झालं. खरं तर इंदापूरमध्ये अनेक आंदोलन झाली, आमरण उपोषणं देखील झाली. मराठा समाज बांधवांनी साखळी उपोषणं केली, आमरण उपोषणं केली, अद्याप ही काही ठिकाणी चालू आहेत. काय सांगाल, कशी तयारी तुम्ही इंदापूरमधून केलेली आहे? किती समाज मुंबईच्या दिशेने जाणार आहे आणि कशी रणनीती असणार आहे? मनोजदादा जरांगे पाटील हे आंतरवलीतनं 20 तारखेला निघणार आहेत. पायी पदयात्रा त्यांची मुंबईकडे, आणि पश्चिम महाराष्ट्रातला भाग हा 23-24 तारखेला पुण्यामध्ये त्यांना जॉईन होणार आहे. त्या दरम्यान इंदापूर तालुक्यातला सर्व मराठा समाज हा 24 तारखेला सकाळी 10 वाजून त्यांना जॉईन होण्यासाठी निघणार आहे. आणि आपल्या माध्यमातून मी इंदापूर तालुक्यातल्या मराठा समाजाला आव्हान करतो की जास्तीत जास्त संख्येने आपण, ही आपली शेवटची आरपारची लढाई आहे, मनोजदादांचे हात बळकट करण्यासाठी सर्वांनी 24 तारखेला जायचंय. मध्यंतरी आपण असं पाहिलं की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी असं विधान केलं की मुंबई जाम होईल, त्या ठिकाणी ट्रॅफिकच्या समस्या होतील, त्यामुळं कायद्याचं पालन सगळ्यांनी केलं पाहिजे आणि इनडायरेक्टली की बाबा हे आंदोलन करू नये किंवा मुंबई गाठू नये अशी विधानं करण्यात आली. आता तयारी अंतिम टप्प्यात आली, तुम्ही निघालेला आहात, अगदी 2 दिवसात तुम्ही मुंबईच्या दिशेने रवाना होणार. पोलीस खात्याकडून काय आतापर्यंत दडपण आलंय का? काय पोझिशन आहे, एकंदरीत परिस्थिती काय? पोलीस डिपार्टमेंटकडनं आमच्यावरती कसलाही दबाव नाही किंवा काहीही नाही, परंतु मराठा समाजाचं आंदोलन हे काय आज उद्भवलेलं आंदोलन नाही. खूप दिवसापूर्वीपासून आम्ही मूक मोर्चे काढले. मराठा समाजाने संयमाने शासनाला आरक्षण मागण्यासाठी खूप विनवणी केली, परंतु त्या विनवणीला महाराष्ट्र शासनाने किंवा सरकारने दुर्लक्ष केलं, आणि या दुर्लक्षामुळं आज आमचा समाज जो पेटून उठलाय, आणि संविधानामध्ये जे उल्लेख आहे की बाबा मराठा समाज हा कुणबी मराठा समाज आहे. कालांतराने काही गावागावात लोकांना पोलीस पाटीलकी मिळाली, याचा अर्थ पाटील नाहीत झाले. ते पाटील ही पदवी त्या लोकांनी काय केलं, जे आडनाव आहे आपलं कुठलं असेल ते, शिंदे असेल, माळी साळी काय असेल ते आडनाव बाजूला केलं आणि पाटील ठेवलं, याचा अर्थ ते पाटील नाहीत. तसंच मराठा समाज हा पूर्वीपासून संविधानामध्येच किंवा ह्याच्यामध्येच उल्लेख आहे त्याचा, मराठा समाज हा कुणबी मराठा आहे. आणि त्या कुणबीचा काही कालांतराने काही लोकांकडनं कुणबी हा शब्द निघाला आणि नुसता मराठा राहिला. ह्याचा अर्थ आम्ही कुणबी नाहीत किंवा ओबीसी मध्ये आमचा आरक्षणाचा हक्क नाही असा नाही. हे तर आमचा अधिकार आहे आणि संविधानाप्रमाणे आम्हाला आरक्षण मिळावं अशी सर्व मराठ्याची आमची भूमिका आहे. आणि जर उद्याच्या जरांगे पाटलांनी जे आंदोलन पुकारलेलं आहे 26 तारखेपासून जे आमरण उपोषण धरणार आहे, त्याच्या आज जर त्यांनी जर का आरक्षण आम्हाला दिलं नाही तर आम्ही सर्व मराठा हा शासनाची कोंडी केल्याशिवाय राहणार नाही. जर नेते मंडळीला ते त्रास वाटत असेल तर त्यांनी लवकरात लवकर आमचा प्रश्न मार्गी लावावा, आम्हाला आरक्षण देऊन त्यांनी त्यांची अडचण दूर करावी. त्यांच्या अडचणीला ते एका क्षणात निर्णय घेतात आणि हे आमचं रीतसर असूनही ह्याच्यावरती निर्णय घेत नाहीत. त्याबद्दल आम्ही आक्रमक आहोत आणि त्याला आम्ही इथून पुढे माफ करणार नाही किंवा आम्हाला मिळेपर्यंत आम्ही आमचा हक्क सोडणार नाही. वाहनांची तयारी कुठपर्यंत आलेली आहे? जी पूर्व परवानगी आपण म्हणतो, काही गोष्टी घ्याव्या लागणार आहे, कारण ही संपूर्ण वाहनं जी जरी स्वमालकीची असली तरी सर्व समाज म्हणून तुम्ही तिथपर्यंत पोहोचणार आहात, मुंबईचं मैदान गाठणार आहात. तर त्या संदर्भात एकंदरीत प्रक्रिया काय सुरू आहे सध्या, कसं फेस करतो? तालुक्यामधून साधारण आपण 15 दिवसापासून हे नियोजन चालू आहे. आपलं निम्मा तालुका बैठकीचा झालेला आहे
आणि यामधून साधारण आपल्याला आतापर्यंत अतिशय चांगला म्हणजे एका गावातून साधारण 15 गाडी निघतील असं नियोजन आहे। आणि ज्यावेळेस आमचा पूर्ण तालुका फिरायचा होईल आणि नियोजन होईल त्यावेळेस आम्ही तालुक्याची एक बैठक बोलवणार आहे आणि त्या बैठकीमध्ये कुणाची वाहनं आहेत, काय आहेत, त्याचा परवाना असेल, पोलीस यंत्रणेचा परवाना असेल किंवा शासनाचे जे परवाना आवश्यक परवाना असतील ते परवाना आम्ही पूर्तता करणार आणि त्यानुसार मुंबईला आगेकूच करणार आहे। या ठिकाणी सोलापूरचा भाग असेल, पंढरपूरचा भाग असेल, माळशिरसचा भाग असेल, म्हणजे इकडून येणारा सर्व जो भाग आहे त्या सर्वांना सोबत घेऊन आम्ही मुंबईच्या दिशेने आगेकूच करणार आहे। बिगवनची आमची लोक असतील, या सर्वांना घेऊन जोपर्यंत आमच्या समाजाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही। आणि यासाठी जर आम्हाला प्रशासनाने जर शेवटचा निर्णय घ्यावा लागला की तुम्ही या समुद्रामध्ये या मुंबईच्या समुद्रामध्ये स्वतःच्या प्राणाची आहुती द्या आणि मग तुम्हाला आरक्षण देऊ, जर तरी पण आमची तयारी आहे। प्रशासनाने याची लवकरात लवकर दखल घ्यावी। मनोज जरांगे पाटील जी मनोज जरांगे समाजासाठी लढतायत त्यांना या ठिकाणी समाजातूनच काही प्रवृत्ती बदनाम करण्याच्या उद्देशाने प्रशासन एक वेगळी टीम तयार करण्याच्या उद्देशाने प्रयत्न करते, परंतु त्या टीमलाही आणि प्रशासनालाही सांगू इच्छितो की आम्ही मराठा आहोत, आम्हाला राजकारण कळतं, समाजकारण कळतं। तुम्ही फोडाफोडीचं राजकारण करून जर मराठा चळवळीमध्ये जर काही षडयंत्र करण्याचं जर ठरवलं तर मराठा जर जागा झाला आणि मराठ्यांनी जर पूर्व इतिहासामध्ये मराठा जर गेला, आमचा इतिहास तलवारीच्या पातीचा आहे। रक्ताच्या थारोळ्यामध्ये आमचे पूर्वज या हिंदवी स्वराज्यासाठी बलिदान दिलंय आणि त्यांचंच आमच्यामध्ये रक्त खेळतंय। आम्हाला ती वेळच प्रशासनाने आणू नये अशी या ठिकाणी विनंती। एकंदरीत किती तारखेला इंदापूर सोडणार आहे, कसं नियोजन असणार आहे, तिथून हलण्याचं निघण्याचं एकंदरीत मोमेंट? 24 तारखेला आम्ही इंदापूर मार्च करणार आहे। मी मीडियाच्या माध्यमातून मराठा समाजातील सर्व बंधूंना भगिनींना आवाहन करतो की आज नाही तर कधीच नाही एवढा मोठा समाज आपला एकत्र येऊ शकत नाही। मनोज जरांगे पाटलांच्या माध्यमातून आपण सर्वजण एकत्र आलेलो आहे आणि जोपर्यंत आपल्याला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण पाठीमागे हटायचं नाही आणि मुंबई सोडायची नाही। ही सर्वांनी ठाम ठेवून जर प्रयत्न केलं तरच आपल्याला आरक्षण मिळू शकतं। एवढं बोलतो, थांबतो। जय जय महाराज। काय वाटतं एकंदरीत लोकसभेचे पडघम जे आहेत त्याचा वाजू लागले आहेत, राजकीय वारे वाहू लागलेले आहेत, म्हणजे कोणतंही सरकार 5 वर्ष सत्ता चालवत असतं आणि 5 वर्षानंतर पाय उतरतं, पुन्हा नव्यानं सरकार स्थापन होतं, केंद्र सरकार बदलाच्या हालचाली सुरू आहेत, पुन्हा सरकार कोणते येईल ते माहित नाही। या सर्व प्रक्रियेमध्ये मराठ्यांना आरक्षण मिळेल? मराठ्यांना आरक्षण जर नाही मिळालं तर प्रत्येक पक्षाच्या सर्व अधिकाऱ्यांना व पदाधिकाऱ्यांना सर्वांना माहित आहे आपलं इलेक्शन होऊ शकत नाही। मनोज दादा पाटलांनी सुद्धा सांगितलेलं आहे जर आम्हाला आरक्षण मिळत नाही तर आम्ही इलेक्शन करू देणार नाही। छत्रपती शिवाजी महाराज की जय। एक मराठा तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवाय। मनोज जरांगे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मराठा एकजुटीचा विजय असो। मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, कोण म्हणताय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही।